लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते। महिला खास करून जर आपण बघितलं तर महिलांमध्ये या योजनेसंदर्भातला एक आनंद आहे। त्यांना एका गोष्टीची कुठे ना कुठेतरी कमतरता जाणवत होती, ती म्हणजे की योजना अनेक आहेत पण महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणारी ही पहिली योजना ठरलेली आहे। जो विश्वास त्यांनी 3 लाडक्या भावांवर दाखवलेला आहे, महायुतीच्या सरकारवर दाखवलेला आहे, त्या विश्वासाला कधी आम्ही तडा जाऊ देणार नाही। मुद्दे की बाहेर पुढचा हप्ता कधी येणार? तर डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा वितरित होणार आहे। त्यामुळे साधारणपणे काल मी त्याची सुरुवात केली, काल सुट्टीचा दिवस होता, आज पुन्हा एकदा ती प्रक्रिया सुरू झालेली आणि पुढच्या 3-4 दिवसामध्ये डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो ज्या लाभार्थी महिला आहेत, गेल्या वेळेला 9 ऑक्टोबरला 2,34,00,000 महिलांपर्यंत आम्ही पोहोचलो होतो। आता त्याच्यामध्ये आणखीन भरच होणार आहे, कारण ज्या आधार सीडिंग झालेल्या नव्हत्या त्या कार्यकाळामध्ये त्यांनासुद्धा आम्ही DBTची सुरुवात केलेली आहे। त्याच्यामुळे डिसेंबरचा हप्ता तर पोचेलच आणि मग नवीन वर्षाचा जानेवारी महिन्यातला सुद्धा ज्या वेळेला मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातल्या सूचना किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरेल जी तारीख, त्या तारखेला जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता त्यांच्यापर्यंत पोचेल। नोव्हेंबरच्या हप्त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्त्वपूर्ण जी अपडेट आहे ती समोर आलेली आहे। डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न लाडक्या बहिणींना होता, तर फायनल त्याचं उत्तर आता भेटलेलं आहे। लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा सुद्धा लाभ आता मिळायला सुरुवात झाली आहे। ज्या बहिणींनी KYC केली होती आणि KYC मध्ये ज्या बहिणी पात्र ठरलेल्या होत्या त्याच बहिणींना आता डिसेंबरचा हप्ता आहे तो वितरित होत आहे। कालपासून याची जी सुरुवात आहे ती झालेली आहे। आज आणि उद्या अशा 2 ते 3 दिवस लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांची जी रक्कम आहे ती वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। याची जी माहिती आहे ते स्वतः आदित्य तटकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे। व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला जी माहिती आहे ती संपूर्णतः समजणार आहे।